थांबा, पहिल्यापासून बघा. नमस्कार मंडळी, तर आजचा व्लॉग आहे पुणे टू मुंबई अँड रिटर्न मुंबई टू पुणे. आज आम्ही मुंबईला निघालेलो होतो. सोबतच मित्रमंडळ आहेत. मुंबईला जाण्याचे कारण नक्कीच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही टू व्हीलरवरून एका व्ह्यू पॉइंटला आम्ही सर्वजण एकत्र येणार होतो. त्यानंतर तिथून आम्ही जाणार होतो शिवाजीनगर आणि तेथून होती आम्हाला ट्रॅव्हल्स. तर सर्वजण आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. येथे आता उबेर करून आम्ही गाडी बोलवली आहे. गाडी आल्यानंतर लगेच आम्ही पुढे शिवाजीनगरसाठी निघणार आहोत. तर चला, येथून आम्ही आम्ही हे 4 जण पुढे जाणार आहोत. तर सर्वांना सांगितलं आपल्या व्लॉगमध्ये या, आपण व्लॉग काढतोय. पाहूया मुंबई टू पुणे आणि पुणे टू मुंबई व्लॉग कसा येतोय. फायनली जी आम्ही कार बुक केली होती ती कार आली आणि आम्ही शिवाजीनगरकडे निघालेलो आहे. सर्वजण तेथे पोहोचलेत, आमचाच वेट करत आहेत. आम्ही पोहोचलो की लगेच ट्रॅव्हल्स निघेल. फायनली आम्ही पोहोचलो शिवाजीनगर येथे. पहा, वॉकिंग करतात लोक. मॉर्निंगला सर्व गाड्या चालू झालेल्या आहेत. मॉर्निंगला लांब जाणाऱ्या गाड्या फोर व्हीलर दिसतात. समोर जी गाडी दिसते ट्रॅव्हल्स दिसते, त्याच ट्रॅव्हल्समधनं आम्ही मुंबईला पुढे जाणार आहोत आणि हे शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन आहे. तर चला, आपण ट्रॅव्हल्सच्या दिशेने जाऊया. सर्वजण बोलवत आहेत, उशीर होत आहे. मुंबईला कशासाठी जाणार आहोत नक्कीच तुम्हाला सांगतो. आलो आम्ही आता आमच्या ट्रॅव्हल्समध्ये, सर्वजण बसलेले आहेत. त्यानंतर पुढे आल्यानंतर एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो. त्यानंतर सर्वजण गाडीतून खाली उतरले, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. मीही तिथं गेलो, त्यांना सांगितलं व्लॉगमध्ये या. सर्वजण आपल्या गप्पा मारण्यात मग्न होते. तर इथला शूट झाला, पेट्रोल टाकून झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसून मुंबईच्या दिशेने निघालो. पहा, या जाता आता मुंबईच्या बोगद्यामध्ये कसा मस्त व्ह्यू आलाय. व्ह्यूज एकदम पाठीमागच्या शीटवरून घेतलाय, तरी बेस्ट प्रकारचा व्ह्यूज दिसत आहे. हे पहा, अर्ली मॉर्निंगला कसं वातावरण मुंबईचं मस्त आहे. एवढा उन्हाळा आहे तरी सुद्धा पुढे गेल्यानंतर थोडी हिरवळ वगैरे आणि सुंदर असं वातावरण मुंबईचं दिसत आहे. हे लागलो आम्ही मुंबई हायवेला. एकदम सुसाट्याची गाडी चालली होती, पण अचानक गाडीवाल्याने गाडी स्लो केली. का केली तर वरती बघा कॅमेरे आहेत, तिथं स्पीड लिमिट आहे. जर जोरात गाडी चालवली ती नक्कीच तुम्हाला डेबिट पडणार, नक्कीच तुम्हाला चार्जेस लागणार स्पीड गाडी चालवल्याचे. बघा, सिग्नल गेल्यानंतर पुन्हा सननना पिरिरी सननना पिरिरी सननना पिरिरी ड्रायव्हर एकदम गाडी पळवत होता. पुढे गेल्यानंतर दुसरा सिग्नल मला दिसत होता, मी पाहत होतो दुसऱ्या सिग्नलला कसं करणार. पहा, दुसरे कॅमेरे तिथे आले, तिथे सुद्धा एकदम गाडी स्लो 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 स्लो. एकदा का कॅमेरे संपले, परत सननना पिरारा सननना पिरारा, एकदम झकास गाडी चालू झाली. ट्रॅव्हल्स एकदम मज्जा येत होती सर्वांना. पुढे गेल्यानंतर बघा, मुंबईला जाताना नाईटचा प्रवास करत असाल तर सावधान, रस्त्याचं काम चालू आहे. हे सर्व पाऊस नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये असं हिरवंगार असणारा डोंगर हा असा करपल्यासारखा दिसत आहे. पहा, रस्त्याचं काम चाललंय, त्याच्यामुळे मुंबईला रात्रीचा प्रवास फोर व्हीलर जाणाऱ्यांना थोडंसं सावधान. पुढे गेल्यानंतर लोणावळ्याच्या जवळ आम्ही फूड कोर्टला थांबलो. सर्वजण म्हणजे नाश्ता करायचा. सगळेजण सकाळी लवकर उठले, त्यामुळे सर्वांना भूक लागली होती. आम्ही तिथं गेलो, उशीर न करता पोह्याची ऑर्डर दिली आणि आम्ही सुरुवातीला पोहे घेतले. कोणी वडापाव घेतले, कोणी इडली सांबर घेतले, पण आम्ही डायरेक्टली पोहे घेतले. पोह्याला गर्दी कमी होती. बाकीचे बघा त्यांच्या नाश्त्याचा वेट करत आहेत. आपण फटाफट पोहे घेतले, म्हणलं पटकन खाऊन घ्यावेत, बाकीच्यांच्या ऑर्डर यायच्यात आपले पोहे संपवे. हे बघा, बाकीचे सर्वजण ऑर्डरची वेट करत आहात. त्यांचे मित्र त्यांना ऑर्डर आणण्यासाठी गेले, पण त्यांची ऑर्डर अजूनही आलेली नाही. तोपर्यंत एक फूड कोर्टचा व्हिडिओ शूट केला आणि पोहे खायला सुरुवात केली. चला, त्याच्यानंतर नाश्ता केल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो मुंबईच्या दिशेने. पहा, मुंबईचा प्रवास कसा चाललाय. सिनिने पिरारा सिनिने पिरारा, झाडे, गाड्या, डोंगर. डोंगर लांब आहेत, त्यामुळे मी म्हणणार नाही काय ती झाडे, काय ते डोंगर. हे डोंगर पण आहेत, झाडे पण आहेत, प्रवास बी आहेत, रस्ते पण आहेत. मुंबईच्या जवळपास गेल्यानंतर उंच अशा इमारती दिसू लागल्या. मुंबईमध्ये आलेल्याचा भास सहवास जाणवू लागला. सगळेजण झोपले होते. नाश्ता केल्यानंतर मलाही झोप येत होती.
सगळ्यांकडे पाहून पाहून मीही कंटाळलो, मलाही जांभळ्या यायला लागल्या. सकाळी आम्ही पण सर्वजण लवकर उठलो होतो. तसंच राहून मुंबईचा व्ह्यू पाहून घेतला. म्हणलं रोज रोज तरी कुठं मुंबईला सर्वांसोबत येणं होतंय. मुंबईचं ट्रॅफिक चालू झालं. शेजारी पाहतोय गाड्या, डाव्या शेजारी पाहतोय गाड्या, त्याच्यामुळे एकदा पुढचा व्ह्यू पाहून घ्यावं म्हणलं. पुढेही बघितलं तर गाड्याच गाड्या. हे पहा मुंबईच्या उंच इमारती, तिथे वरती चाललेलं कन्स्ट्रक्शनचं काम, टावर, क्रेन, सगळा व्ह्यूज पाहत होतो. बरेच जण त्याच्यावरती डिस्कस करत होते. सगळे शास्त्रज्ञ झाले होते. हे असं झालं पाहिजे, हे तसं झालं पाहिजे, ही बिल्डिंग अशी पाहिजे, ट्रॅफिकला हे केलं पाहिजे. निम्मे गाडीतले लोक सरकार झाले होते, निम्मे शास्त्रज्ञ झाले होते. हे पहा गाडीच्या पुढे सुद्धा फुल असं ट्रॅफिक. अर्ध्या तासाचा वेळ फक्त होता, पण तिथे जाण्यासाठी आम्हाला तब्बल 2 तास लागले. तर आम्ही जाणार आहोत मुंबईमधील JW मॅरियटला. पहा JW मॅरियटकडे जाताना हे मुंबईच्या उंच इमारती, मुंबईची झाडी, पुढे गेल्यानंतर समुद्रातून रेल्वेचा रूळ गेलेला आहे. म्हणलं रेल्वे येईल, एवढं शूट होईल, पण रेल्वे काय समुद्रातल्या मार्गातनं दिसली नाही. बघा रेल्वेचा ब्रिज कसा समुद्रामध्ये आहे. आणि पुढे गेल्यानंतर त्याच्याच पुढे आम्हाला जहाजा वगैरे समुद्रात दिसल्या. तुम्हालाही दिसतील बघा, जहाजा समुद्रात आहेत. झूम केलेला आहे कॅमेरा. पुढच्या साईडला पाहिलेत तर जहाजा आहेत. छान वाटलं जहाजा पाहून समुद्रातील. इथे बघा एका जहाजेचं काम चाललंय. समुद्रात राहून सुद्धा जहाजेचं रिपेअरिंग वर्क कसं चालतंय हे आज तिथं पाहिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही मी इथं दाखवत आहे. पुढे गेल्यानंतर ब्रिज संपला आणि मग रेल्वे आली. तर रेल्वे ही बघा कशी पळतीये. हीच रेल्वे समुद्रात दिसली असती तर चांगलं झालं असतं. जाता आता एवढा उन्हाळा आहे आणि ही रिक्षा दिसली. म्हणले अरे वा वा, बिचारा रिक्षावाले जनाब आपले भर उन्हात आहेत, रिक्षाला टप नाही, काही नाही. वाईट वाटले. रिक्षातून भरपूर आवाज येत होतो. जनाब तुमच्या टपाचं काय झालं? पण जनाबांना काच असल्यामुळे आवाजच जात नव्हता. जनाब फक्त पुढच्या रिक्षांकडे बघत होते. त्यांच्या रिक्षांना टप आहे, त्यांना सावली आहे, मला सावली नाही. त्यांना भरपूर वाईट वाटत होतं. समोरच एक टू व्हीलरवाला जाताना दिसला, त्याची गाडी पंक्चर झाली होती. भरपूर वाटलं जाऊन त्याला मदत करावी, पण म्हणलं काय करता, खाली उतरली तर माझी गाडी निघून जायची. त्यामुळे मदत करू शकलो नाही. चेअरच केलं फक्त. जवळच तुम्हाला दुकान मिळेल असं ओरडलो, पण त्यांनाही काय ऐकू गेलं नाही. पण पुढे जाता आता सारखी मला ही रिक्षा भेटत होती. मला वाईट वाटत होतं. रिक्षावाल्याला टप नाही. सारखं त्याला ऊन लागत असेल बिचारा, दुसऱ्या रिक्षांकडे बघून बारीक तोंड करत होता. अशाच 5-5 मिनिटाला रेल्वेही मुंबईतून जात होत्या. हा मुंबईचा नजारा बघितला. पुढे गेल्यानंतर पहिलं पंक्चरचं दुकान आहे. म्हणलं टू व्हीलरवाला हा इथे येऊन पंक्चर काढेल, बरं वाटलं. इथे बघा ट्रॅफिक पोलीस कसे उभे आहेत, गाड्या अडवतात. मला वाटलं फक्त पुण्यामध्येच ट्रॅफिक पोलीस काम करतात, मुंबईमध्ये पण काम करतात. काम प्लस दाम दोन्ही चालू असेल, चांगली गोष्ट आहे. बरं वाटलं पाहून. हे बघा रेल्वे 5-5 मिनिटाला रेल्वे, ट्रॅफिक, टू व्हीलरवाले थांबले. पुढे गेल्यानंतर भेटले आम्हाला मुंबईची मेट्रो. मुंबईची मेट्रो बघा कशी पळतीया. टर्न, राईट, लेफ्ट, राऊंडेड, सगळ्या प्रकारच्या मेट्रो कशा प्रकारे वळतात हे पाहिलं तर हा एक नजारा आहे मेट्रो स्टेशनला मेट्रो पोचलेल्याचा. पुढे गेलो, मुंबईची गर्दी, मुंबईची घरं, जवळजवळ दाट घरं, चाललेले कन्स्ट्रक्शन, सगळ्या गोष्टी दिसू लागल्या. पुढे गेल्यानंतर बघा रेल्वे स्टेशन, सगळ्या रेल्वे लागलेल्या आहेत. कोणत्या रेल्वे कुठं जाणार आहेत, 5-5 मिनिटाला रेल्वे. छान वाटलं पाहून. बघा कसा झूम आउट नजारा आलेला आहे आपल्या कॅमेऱ्यामधून, मस्त असा. पुढे गेल्यानंतर विमानतळ, सर्व रेल्वे भेटली, मेट्रो भेटली, विमानतळ भेटलं, विमान पाहायला भेटले. पुढे गेल्यानंतर बघा तुम्हाला ज्या हॉटेलला आम्ही राहिलेलो आहे त्या हॉटेलच्या बॅक साईडला सुद्धा विमान आहे. विमान लँडिंग करताना अप करताना तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की बघा. मुंबईला खास आम्ही कशासाठी गेलो हे नक्की तुम्हाला सांगणार आहे. आम्ही विचार केला तर मुंबईने आम्ही विचार केला तर विमानाने जावा. फायनली आम्ही पोचलो आहे JW मॅरियट्सला. JW मॅरियट्स गेट, एंट्री आणि फ्रंट. गाडीतून उतरलो, JW मॅरियटचं बाहेरचं शूट केलं, पुढं शूट केलं. सिक्युरिटीने हात केला, तुम्ही गेटचं शूट करू शकत नाही म्हणून तिथं थांबून गेलो आणि मोबाईल खिशात ठेवून पुढं निघून गेलो. तरी ते मला म्हणले व्हिडिओ डिलीट करा. मी म्हणलं केला व्हिडिओ डिलीट. तर इथं आतमध्ये आलेलो आहे कंपनीच्या प्रोग्रामसाठी. तर येथे मिळाला आम्हाला
नाश्ता जो कधी आयटम्स पाहिले नव्हते, कधी नावही माहीत नाहीत. फक्त भूक लागली, पटापटा पटापटा प्लेटीत घेतला. कोण कोण कुठं उभे राहिले तिथं गेलो आणि खायला चालू केला. दे दनादन नाश्ता ओढला. त्याच्यानंतर आम्ही गेलो खाली. एक जोडीदाराची फोर व्हीलर लागली होती तेथे आमचे पार्सल्स ठेवण्यासाठी. तर इथं गेलो तर इथं दरवाजा बघितला. दरवाजातून पुढे गेलो, दरवाजा लॉक झाला. म्हणलं आता गुप्त मी जोरात ओरडलो. परत म्हणलं नाही, पाठीमागं बघितलं, म्हणलं चालू आहे चला, आपण पुण्यात नाही, आपण मुंबईला आहे. तर परत तिथंच मी थांबलो. एक जण माणूस चालला होता, म्हणलं हा गुत्तोय का बघा, पण नाही. हा जसा चालत गेला तसा दरवाजा गोल फिरला, माणूस निघून गेला. आणि नंतर झाला आमच्या कंपनीचा प्रोग्राम चालू, ज्या प्रोग्रामसाठी आम्ही सगळी टीम्स तिथे पोचलेलो होतो. तो चेअरअप्स केले, गेम्स खेळले, स्पीच केले, भरपूर अशी मजा आली. सगळेच गेम शूट करताना आले, काही वेळेअभावी काही कामाअभावी. तर जे गेम शूट केले ते नक्कीच तुम्हाला दाखवले आहे आणि दाखवणार आहे. याच्यानंतर पुढे बघा आमच्या कार्यक्रमामध्ये काय झालं. त्यानंतर झाला टी ब्रेक. JW मॅरिटच्या हॉटेलच्या बॅक साईडला आलो. झाडे वगैरे नजारा एकदम फ्रेश मस्त होता. इथलं शूट घेतलं. खाली बॅक साईडला डेकोरेशनचं कामही चालू होतं. या झाडांचा नजारा आणि क्लायमेट एकदम छान मस्त होतं. कॅमेऱ्यामध्ये मस्त शूट झालं. त्याच्यानंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही चाललो झोपण्यासाठी आमच्या बुक केलेल्या ऑर्चिड हॉटेलला. 5 स्टार ऑर्चिड हॉटेलला आपण थोड्याच वेळात पोहोचत आहोत. पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो हॉटेलच्या रूम्स आणि हॉटेल कसं आहे हे पहा. आम्ही नाईटला ऑर्चिड हॉटेलला होतो. तर हे आहे ऑर्चिड. नमस्कार मंडळी, सकाळ झाली, दुसरा दिवस उजळलेला आहे. तर या ऑर्चिड हॉटेलला आपण थांबलेला आहे. हॉटेलच्या रूम तुम्हाला आतमधनं दाखवतो कशा आहे बघा. हे पहा, इथनं आतमधनं एंट्री केली की हे डोअर, इथनं असं आहे. आतमध्ये आल्यानंतर टीव्ही, पाणी बॉटल, चहा प्यायचा असेल तर केटली, टाईप्स ऑफ शुगर, कोणते कोणते शुगर टाकून चहा प्यायचा आहे, टेबल, आरसा, ह्या असा प्रकारचा बेड. त्याच्यानंतर इथे ह्या साईडला बाल्कनी. त्या बाल्कनीत तुम्ही बाहेरचा व्ह्यू पाहू शकता. सुंदर असा व्ह्यूज आहे. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये अशा छान छान सुविधा दिलेल्या आहेत पहा. वॉशरूम वगैरे एकदम नीट अँड क्लीन आहे. त्याच्यानंतर बाथटब आहे. बाथटब मध्ये आंघोळ करायची, टॉवेल वगैरे, ब्रश, कोलगेट सर्व सुविधा आहे. तिथनं आल्यानंतर तुम्हाला ड्रायर पण आहे. केस सुकवण्यासाठी तुम्हाला इथे ड्रायर पण दिलेला आहे. त्याच्यानंतर अजून पहा, इथं तुम्हाला कपडे प्रेस करायचे असतील तर कपडे प्रेस करायचे, इथं कपडे ठेवायचे आणि घरामध्ये वावरताना हे फ्लॅपर्स घालून वावरायचं. एवढी छान सुविधा दिलेली आहे. तर मजा आली. लाईट वगैरे चालू केल्यानंतर बघा हॉटेलचा नजारा कसा होता. मस्त अशी झोप आली, एन्जॉय केला. याच्यानंतर आता तुम्हाला ऑर्चिड हॉटेल बाहेरनं कसं आहे ते दाखवतो. भरपूर असं भव्य दिव्य ऑर्चिड हॉटेल 7 मजली आहे. हे बघा, मी फर्स्ट फ्लोअरलाच होतो. बाकीचे सेकंड, थर्ड, फोर्थ, 7th फ्लोअरला वेगवेगळ्या ठिकाणी राहिला होते. तर हे आहे ऑर्चिड हॉटेल. तर आता मी चाललेलो आहे नाश्ता करण्यासाठी. 4th फ्लोअरवर जाणार, एका जोडीदाराला घेणार आणि तिथनं जाणार खाली नाश्ता करण्यासाठी. तर चला, लिफ्टमध्ये तुम्हाला दाखवतो लिफ्ट कशा प्रकारचे आहेत. पाण्याचा एक मस्त असा नजारा आहे मिडलला, तो नजारा तुम्हाला दाखवतो. आणि नाश्त्याला एकदम असे मस्त आयटम आहेत जे तुम्ही पाहिलेही नसतील आणि मीही कधी पाहिले नाहीत. असे आयटम तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. हे बघा कसा नजारा आहे हॉटेलचा. भव्य दिव्य, डोळे असे शांत छान. असंच लिफ्टमध्ये बसून 4थ्या मजल्यावर खाली गेलं. वा, काय फिलिंग येत होती. या मस्त एन्जॉय केला. खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर मस्त असं पाण्याचा फ्लो चालला होता. त्याच्या पुढं शूट केलं. हे तुम्हाला जे दिसतंय ते नक्षी वगैरे काही नाही. चालू पाणी वरतून खाली आणि खालून वरती हा दोन्ही प्रेशर साईज फवाऱ्यांनी बनवलेला राऊंडेड आहे. एकदम मस्त आहे. डोळ्यांनी समोरासमोर बघितल्यानंतर फ्रेश वाटतो. तर चला आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय नाश्ता केला, नाश्त्याला काय होतं. त्याच्यानंतर दाखवतो ऑर्चिड हॉटेलच्या बाहेर नजारा कसा आहे ते पाहून घ्या. नाश्ता इडली, सांबर, कंटी चटणी, मेदूवडा, रवा पोंगल, पोहे, इंडियन, कुर्ड, लोणचं, आलू पराठा, मिसळ, शेव, लिंबू, कांदा, पाव,
पेरी पेरी पोटॅटो, मूंग दाल कचोरी, बेकेड बीन्स, ग्रीन टोमॅटो, ओट्स, बेस्ट, अंडा भुर्जी, एग, चिकन नुगर्स, चिकन सॉसेजेस, मका चिवडा, शेव खमण, पाइनएप्पल शिरा, बेकरीज आइटम, सैंडविच, बटर जाम, ब्रेड्स, हॉट मिल्क, कोल्ड मिल्क, मिल्क शेक, कोल्ड कॉफी, फ्रेश मिक्स फ्रूट, टी, कॉफी, बिस्किट. वो न घेतल्यासारखीच आहे. त्यानंतर बघा हे ऑर्चिड हॉटेलचा हा बाहेरचा नजारा, कसं मस्त असं पाणी, झाडे, एकदम टकाटक खटाखट. मॉर्निंगला एकदम फ्रेश वाटतं. हे आहे ऑर्चिड हॉटेल, भव्य दिव्य ऑर्चिड हॉटेल. मस्त असा नजारा. बाहेरच समोर गुलाबी पिंक कलरच्या व्हॅन लागल्या होत्या. आय थिंक इथं राहणाऱ्या लोकांसाठी ते कॅरी करण्यासाठी आलेले आहेत. बुकिंग्स कार आहेत त्या इथल्या कस्टमरला घेऊन एअरपोर्टपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हा आहे बाहेरचा नजारा, फ्रेश असा. पुढे गेल्यानंतर बघा झाडातून पाणी येते. हा एक बनवलेला नजारा आहे, पण बेस्ट समोर पाहण्यासाठी एकदम फ्रेश वाटतो. छान आहे, मलाही आवडला, सर्वांना आवडला. तुम्हालाही आवडला असेल तर चला निघायचं आहे, म्हणून आम्ही निघालो बॅगा पॅक करण्यासाठी. पुन्हा एकदा आम्ही निघालो आमच्या रूममध्ये बॅगा वगैरे पॅक करून. ट्रॅव्हल्स आमची येणारच होती, त्याच्यामुळे आम्ही बॅगा पॅक करून खाली उतरणार होतो, पण म्हणलं नाही, आता आलोय तर आपण वरती 7th फ्लोअरला जाऊन पाहायचं. तर 7th फ्लोअरला जाऊन पाहिलं तर कोंबड्या अंडे हे डुप्लिकेट आहेत, पण ओरिजिनलच्या पेक्षाही कमी नव्हते. हे वरतून घेतलेला नजाराचा शूट आहे 7th फ्लोअरवरनं हे मिडलपर्यंत. हे बघा बॅक साईडला विमानतळ तुम्हाला समोर दिसतच असेल, एक विमान कसं उड्डाण करत आहे. हे बघा मस्त असा नजारा वेळेवरती आलेला आहे. आणि विमान लँड करताना सुद्धा उतरताना सुद्धा विमान हा व्हिडिओ शूट झालेला आहे. समोरच तुम्हाला दिसत आहे एक विमान येतं आणि खाली जमिनीवरती उतरत आहे. तर हे आहे असं भव्य दिव्य विमानतळ. ह्याचाही नजारा भरपूर लोकांना छान वाटला, आम्हालाही छान वाटला. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दाखवण्यात येत आहे. हे पहा समोरून विमान आलं. कोणी विमान उतरताना पाहिलं नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून समोरून आणि जवळून आपण नक्कीच पाहू शकता. असं विमान उतरलं, झिम, भरपूर अशा प्रमाणात स्पीड आहे, थांबण्यासाठी भरपूर लांब जातं. छान वाटलं. चला पुढे गाडी आली, फोन येत होते, गाडी आली. चला आता कुठं मग जायचं? आम्ही आलो ट्रॅव्हल्स पाशी. आम्ही बॅक टू पुणे, बाय बाय. from मुंबई आम्ही निघालो पुण्याला. तर चला भेटूया आपण मीट टू पुणे, बाय मुंबई. जसं ट्रॅव्हल्समध्ये चढलो, स्पीकर वगैरे घेतले होते, लोकांनी मस्त एन्जॉय करत होते. मुंबईची ट्रिप झाली. आता पुण्याला रिटर्न निघालो. नाचत होते, गात होते. कोण शांत होते, कोणाची सकाळी मॉर्निंगची झोप झाली होती, कोणाचा नाश्ता जास्त झाला होता, कोण उत्साही होते, कोण शांत होते, पण सगळे फ्रेश होते आणि खुश होते. काही लोक गाडीमध्ये बसायचे राहिलेत. तर गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही निघालो. लोणावळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर बघा हा छोटासा एक धबधबा दिसला. एवढा डोंगर हिरवा नाही, काही नाही, पण त्यातून एक पाणी पडताना दिसलं. हा धबधबा पाहून बरं वाटलं, त्यामुळे याचा शूट घेतलेला आहे. लोणावळ्याच्या आसपास हा धबधबा आम्हाला दिसला. पुढे आल्यानंतर पहा पुणे, डायरेक्ट पुण्यामध्ये आलो. पुणे आपलं ओळखू येत नाही, विकासाची दिशा, पुढच्या पिढीसाठीची आशा, हे सगळे पुण्याचं सूत्र, पुण्याचे सुविचार आणि पुण्याचं वातावरण दिसून येते. जसं पुण्यात पोचलो तर मुंबईची दमट हवेने अंग असं जडजड वाटत होतं. पुण्यात आल्यानंतर अंग असं हलकं हलकं हलकं. आपलं घर ते आपलं घर म्हणतात ना, तशी आपली माती ते आपली माती. आपल्या एरियामध्ये आल्यानंतर घरी आल्यासारखाचा भास झाला. ब्रिजवरनं आपलं पुणे पाहिलं, पुण्याचं शूट केलं. पुण्यामधल्या बिल्डिंग, पुण्यामधले भरपूर प्रकारचे झाडे, नारळे, वेगवेगळ्या जातीची झाडे पाहून आनंद झाला. त्याचं शूट घेतलं. थोड्याच वेळात आम्ही पोचलो शिवाजीनगर या ठिकाणी.
तर मित्रांनो, आपण पुण्याला सेफली पोचलेलो आहे. आमची ट्रॅव्हल्स आम्हाला इथे ड्रॉप करून ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघून गेलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला? व्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.